नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PWMPSC या यूट्यूब चॅनलला। तर नगर परिषद 2025च्या भरतीच्या संदर्भात आपण या व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर यामध्ये एकूण 3215 जागांची भरती होणार आहे। त्याचबरोबर सर्वांचा प्रश्न एक आहे की नेमकं जाहिरात कधी येणार। तर हे सर्व पोरांना माहिती आहे की जाहिरात कधी येणार आणि रिझल्ट कधी लागणार। जसं की तुम्हाला माहित असेल काही दिवसापूर्वी एक अपडेट आलेलं होतं की नेमकं नगर परिषदचा जो रिझल्ट आहे तो 29 सप्टेंबरला लागणार आहे। कधी? नगर परिषदचा रिझल्ट 29 सप्टेंबरला लागेल। याचा अर्थ म्हणजे याचाच काय, 29 सप्टेंबर पूर्वी त्याचे फॉर्म सुद्धा भरून होईल आणि त्याचे पेपर सुद्धा होईल। आता याची जाहिरात कधी येणार तर क्लिअरली त्याच्यामध्ये मेन्शन होतं की 15 जुलैला जाहिरात येणार। आपण अंदाजित मानूया 15 जुलैला जाहिरात आली तर 20 दिवस बाद जाहिरातीशी आपल्याला अर्ज फिलअप करायला देतील आणि तिथून ऑगस्टमध्ये लगेच पेपर होईल, कारण की तिथून सप्टेंबर महिन्यात रिझल्ट सुद्धा बोललेला आहे। म्हणजे ऑगस्टमध्ये आपले पेपर होऊ शकतात असं म्हणायला हरकत नाही। मग असं असेल तर आपल्याला तयारीचं सुद्धा नियोजन करावं लागेल। हे तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल ही 29 मे 2025चं होतं। यामध्ये काय होतं, राज्यातील नगर परिषदेच्या आस्थापनेवरील गट क व गट ड म्हणजे क्लास 3 क्लास 4 ची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत ह्या गोष्टी होत्या। याचबरोबर काय म्हटलेलं होतं, हे प्रशासनाचे निर्णय होते। याचबरोबर म्हटलं होतं गट क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। ते आपण त्या सूचना पाहिल्या की 15 जुलैला जाहिरात येणार, 29 सप्टेंबरला काय निकाल लागणार। याचबरोबर आता त्यामध्ये होत्या 2-3 गोष्टी किंवा भरती प्रक्रिया जी आहे ही एक तर तुम्ही TCS कडे द्या किंवा तुम्ही IBPS कडे द्या किंवा MPSC कडे द्या। पण तुम्हाला माहिती आहे MPSC चे रिझल्ट किती लेंदी आहेत, म्हणजे की खूप दिवस लागतात। तर आपण आशा करूया एक तर TCS कडे जाईल किंवा या IBPS कडे जाईल। पण अजून याच्या संदर्भात नेमकं अपडेट आलेलं नाही की नेमकं ही IBPS ला दिलेली आहे की TCS ला दिली आहे। आपल्याला असं वाटते जर कधी IBPS ला दिली तर होऊ शकते TCS पेक्षा सुद्धा फास्ट काम होईल। ओके, तर आपण ते नंतर बोलू, जे काही येईल ते क्लिअर। तर ह्या सर्व म्हणजे त्यांना कंपनी नेमायची होती, कंपनी नेमली असेल पण त्या संदर्भात अजून अपडेट आलेलं नाही। आता आपल्यासाठी तेवढंच महत्त्वाचं होतं का नेमकं कंपनी। आता राहिली गोष्ट आपला याच्यामध्ये किती पदांची भरती होणार। तर त्यामध्ये पदं आपण याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलेले होते। तर त्याच्यासाठी आपण अभ्यासक्रम पाहूया प्रत्येक पदाचा काय आहे, कारण की तो पदं येणारच आहे। त्याच्यासाठी तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल पदं असेल, हे आदेश आहे प्रशासनाचे, ठीक आहे। व्याख्या, याच्यामध्ये आपल्याला सिलेबस बघायचा आहे, ठीक आहे। आता पहा, नियुक्तीचा मार्ग राज्यातील नगर परिषदा नगरपंचायत आस्थापनेवरील विविध संवर्गातील उदाहरणार्थ वरिष्ठ लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, ठीक आहे, वाहन चालक, उद्यान पर्यवेक्षक इतक्या पदासाठी जाहिरात येणार आहे। ग्रंथपालाची सुद्धा येईल, सहाय्यक ग्रंथपाल, ठीक आहे, प्रमुख अग्निशमन विमोचक, लिंडिंग फायरमन, डायव्हर कम ऑपरेटर, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, पंप ऑपरेटर, जोडारी वीजतंत्री तारतंत्री, वायरमन आरेखक, ठीक आहे, रोकपाल, फायरमन, शिपाया सुद्धा इतक्या पदाच्या काय जाहिरातीचा उल्लेख असेल तो गट क आणि ड मध्ये। आता जे 3215ची जाहिरात येऊ राहिला, आता यामध्ये काय दिलेलं आहे माझ्या मित्रांनो, नामनिर्देशनाद्वारे नियुक्तीचा मार्ग आपण पाहतोय। याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा होईल आपली आणि त्याच्यावरती काय आपली निवड होणार आहे, ठीक आहे। आता आपल्याला सुरुवातीला एक फॉर्म भरावे लागतील। तो फॉर्म भरल्यानंतर त्याची आपली एक लेखी परीक्षा होईल, ऑगस्टमध्ये प्रस्तावित पकडूया आणि त्याचा 29 सप्टेंबर रोजी रिझल्ट लागेल। आता राहिली गोष्ट याचा सिलेबस काय, आपण जाऊया सिलेबसकडे सुद्धा। खूप मोठं PDF आहे हे, खूप मोठं PDF आहे। शारीरिक पात्रता सुद्धा लागणार आहे एका पदाला, ते सुद्धा आपण नंतर पाहूया। आता पहा, वरिष्ठ लिपिकसाठी 100% पदोन्नतीने हे पद भरले जाणार आहे। त्यानंतर आहे लिपिक टंकलेखक रोकपाल 50% सरळ सेवेनं, म्हणजे आपल्यासाठी जाहिरात येईल आणि याच्यासाठी आपल्याला 30 मराठी आणि इंग्रजी 40 लागेल आणि MSc/ITचं समतुल्य प्रमाणपत्र सुद्धा लागेल। याचबरोबर 50% पदोन्नतीनं हे पद भरल्या जाईल। यानंतर हे पद माझ्या मित्रांनो लघु टंकलेखक, हे 100% सरळ सेवेनं भरल्या जाईल। यामध्ये स्टेनो अंशी मागितलेला आहे, ठीक आहे। त्याचबरोबर वाहन चालक 100% सरळ सेवेनं पद भरल्या जाईल। यामध्ये हलके वाहन चालवण्याचा परवाना मागितलेला, आपल्याला लक्षात ठेवायचा हलके वाहन चालवण्याचा परवाना। त्याचबरोबर वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा अनुभव सुद्धा इथं मागवलेला आहे आणि मोटार वाहन दुरुस्तीच्या देखभालीच्या कामाला संबंधीचे प्रशिक्षण शासन मान्य संस्थेचे प्रमाणपत्र, म्हणजे काय फक्त फॉर्म ड्रायव्हरचं लायसन आहे म्हणून भरू शकतो असा नाही, त्याच्याकडे ते
त्याला दुरुस्त करता येते, म्हणजे संस्थेचं एक व्हेरीफाईड त्याच्याकडे काय प्रमाणपत्र लागेल. यानंतर उद्यान पर्यवेक्षकसाठी 100% सरळ सेवेनं भरल्या जाईल. कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर्स किंवा ॲग्रिकल्चर्स किंवा फॉरेस्ट्री पदवी तुम्हाला लागेल. याचबरोबर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेकडील समकक्ष पदावरील 3 वर्षाचा अनुभव सुद्धा तुम्हाला इथं लागणार आहे. यानंतर ग्रंथपालासाठी काय असणार आहे, 100% पदोन्नतीनं हे पद भरल्या जाईल ग्रंथपाल. आणि ग्रंथपालामध्ये तुम्ही पाहू शकता की नगर परिषदेच्या आस्थापनेवरील सहाय्यक ग्रंथपाल या पदावर किमान 3 वर्षाची नियमित सेवा करणार, म्हणजे हे लोक तिथं 3 वर्षाची सेवा केली त्यांनाच काय ग्रंथपालाची पोस्टिंग मिळणार आहे. याचबरोबर माझे मित्रांनो, सहाय्यक ग्रंथपाल हे 100% सरळ सेवेनं पद भरल्या जाईल. मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची बिलीप पदवी लागेल किंवा पदव्युत्तर पदवी यमलीप असल्यास काय त्याला प्राधान्य देण्यात येईल. मग सहाय्यक ग्रंथपाल, आता जर तुम्हाला DMARची ॲड आली त्यामध्ये काय आहे, ग्रंथपालाला डायरेक्ट सरळ सेवेनं पोस्टिंग आहे बिलीपवाल्याला, ठीक आहे, पण इथं तसं नाही आहे. यानंतर आहे माझे मित्रांनो गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, याच्यासाठी 100% सरळ सेवेनं होईल, याची ही पात्रता आहे. यानंतर जोडाळी वीजतंत्रीची काय पात्रता आहे ते पाहू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक तुम्हाला 10वी उत्तीर्ण लागेल आणि तुम्हाला वीजतंत्री, नळ कारागीर या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र लागेल आणि 3 वर्षाचा अनुभव सुद्धा लागेल. पंप ऑपरेटरसाठी पहा काय म्हणते, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची काय माध्यमिक शालांत प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला उत्तीर्ण लागतील. व तारतंत्रीची काय पात्रता हवी 5+ ह्या सुद्धा सरळ सेवेतून भरल्या जाईल. ओके, महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची काय तुम्हाला HSC परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. आरेखकसाठी पहा तांत्रिक पद आहे. ओके, 12वी उत्तीर्ण लागेल आणि ह्या तुम्हाला कोर्स केल्याचा अनुभव असेल, प्रमाणपत्र सुद्धा लागेल. त्याचबरोबर प्रमुख अग्निशमन विमोचक लिंडिंग फायरमॅनसाठी तुम्हाला काय असेल माझ्या मित्र 3 वर्षे नियमित सेवा ही पदोन्नतीने भरल्या जाईल, आपण याच्यावरती बोलणार नाही. ओके, सरळ सेवा वाहन चालक कम ऑपरेटर आहे. शैक्षणिक पात्रता तुम्ही वाहन चालकासाठी पाहू शकता, ठीक आहे. हे पहा इथं हाईट लागेल, बरं उंची सुद्धा लागेल आणि 30 वयापेक्षा जास्त सुद्धा असू नये. सरळ सेवेने हे पद भरल्या गेले. वैद्यकीय अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठाची MBBS पदवी लागेल. याचबरोबर आरोग्य सहाय्यकसाठी पाहू शकता तुम्ही, आरोग्य सहाय्यकला तुम्ही सरळ सेवेला फॉर्म करू शकता आणि 12 महिन्याचा प्रशिक्षणाचा पाठ्यक्रम स्वच्छता निरीक्षकचा उत्तीर्ण लागेल. याचबरोबर परिचारिका आहेत महाराष्ट्र राज्य यांच्यासाठी जी आहे ना ही पात्रता असणार आहे. परिचारिका व्हिडिओ खूप लॉंग होईल त्यामुळे मी हा टाळतोय, कारण की भरपूर सारे PDF मोठा आहे आणखी आहे. आता याचा अभ्यासावरती सुद्धा आपल्याला बोलायचं आहे, ठीक आहे. ते यानंतर शिपायाचं पद ते 100% सरळ सेवेनं भरले जाईल. फक्त 10वी उत्तीर्ण असलेला व्यक्ती फॉर्म भरू शकतो. याच्यात नाईक आणि हवालदार आहे 100% पदोन्नतीनं पद भरले जाईल, त्यामुळे याच्यावरती आपण बोलणार नाही. वॉलमन आहे 100% सरळ सेवेनं पद भरले जाईल, 10वी पास लागेल आणि संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिलं आहे. अग्निशमन विमोचक आहेत, शैक्षणिक अर्हता. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक हे पहा गट आहे बघ, अग्निशमन विमोचक फायरमन सरळ सेवेनं पद भरले जाईल. याच्यामध्ये हाईट सुद्धा लागेल आणि छातीचा सुद्धा घेर पुरुषांसाठी दिलेला आहे. त्याचबरोबर वजनांची पात्रता आहे, पुरुषांना 50, महिलांना 46. त्यानंतर मुकादम हे पदोन्नतीनं भरल्या जाईल आणि सफाई कामगार हे नामनिर्देशन वारसा हक्कानं सुद्धा पद भरल्या जाणार आहे. तर एवढं हे नगर परिषदेची 3215 जागांची हे येईल. आता यामध्ये राहिला का हे तर लक्षात ठेवता, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. जे टेक्निकल पद आहेत त्याला पदाला अनुसरून 40 प्रश्न असेल. नॉन टेक्निकल जे पद आहेत त्यांना 100 प्रश्न असेल. इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता आणि आपलं सामान्य जनरल जे आहे ते. जे तांत्रिक पद आहे ही 100 प्रश्न आहेत, त्यांना तीच गोष्टी काय 40 प्रश्न 60 प्रश्नासाठी असणार आहे आणि पदाला अनुसरून त्यांना काय 40 प्रश्न विचारले जाणार आहे. तर अशा प्रकारे माझ्या मित्रांनो हा आपल्याला नगर परिषदेचा व्हिडिओ पाहायला भेटला. तर नगर परिषदेची जाहिरात एकंदरीत तुम्हाला माहीत असेल साधारणतः तर 15 जुलैला येणार आहे, ठीक आहे. 15 जुलैला याची जाहिरात येईल आणि याचा 29 सप्टेंबर रोजी रिझल्ट सुद्धा लागेल. इतकं मात्र खरं आहे. आणि तुम्हाला जाहिरातीची वाट न पाहता, जाहिरातीची आताही वाट पाहिली तुम्ही तर साधारणतः असं म्हणू आपण 20 दिवस जाहिरात याला बाकी आहे. 20 दिवसानंतर तुमचा तिथून 20 दिवसात पेपर होऊ शकतो. 20 दिवसानंतर 1 महिन्यात असं म्हणा ऑगस्ट महिना, म्हणजे इथून फक्त 2 महिन्यात तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करायचं आहे. ओके, चलो मिलेंगे नेक्स्ट व्हिडिओ में. आणि अशाच तुम्ही नवनवीन अपडेटसाठी आम्हाला फॉलो करत राहा. थँक्यू सो मच.